आपल्याच घराभोवतालच्या परिसरात आणि त्याच्या आजूबाजूला निसर्गातच मिळणाऱ्या वस्तू वापरून मी हे हेअर ऑइल घरीच बनवलेलं आहे. आणि हे हेअर ऑइल, याचा रंग, याचं टेक्स्चर बघा. आणि हे हेअर ऑइल वर्षभर माझ्या दोन्ही मुलींच्या केसांना मी लावत आहे, आठवड्यातून एकदा. आणि त्यांचं केस गळण्याचं प्रमाण आहे ना, ते पूर्णपणे कमी झालेलं आहे. पांढरे केस आहेत ना, ते थोड्या थोड्या प्रमाणात काळे व्हायला लागलेले आहेत. असं हे हेअर ऑइल मला जास्त चांगला फरक आलेला आहे. म्हणूनच ही रेमेडी, ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी या व्हिडिओमध्ये हे हेअर ऑइल घरी कसं बनवायचं आहे, कोणती पद्धत वापरायची आहे, त्यासाठी कोणत्या कोणत्या टिप्स वापरायच्या आहेत, हे सगळं मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला, फायद्याचा ठरला, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्की करा. तर हे हेअर ऑइल बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे वडाच्या पारंब्या घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की वसंत ऋतूचं नुकतंच आगमन होऊन गेलेलं आहे. आता वसंत ऋतू म्हटला की नवी पालवी फुटते झाडांना, अगदी वडाला सुद्धा चांगल्या नवीन नवीन पारंब्या फुटतात. तर त्या कोवळ्या पारंब्या घेऊन यायच्या आहेत. म्हणजे आपल्या आजूबाजूला वडाची झाडं ही अशी असतातच. तर वडाच्या पारंब्या आहेत ना, त्या कोवळ्या असतात, त्याच कट करून घेऊन यायच्या आहेत. आणि इथे मी एक पातेली घेतलेली आहे. त्यामध्ये एक बाटली म्हणजे साधारण अर्धा लिटरभर हे खोबरेल तेल घालून घेतलेलं आहे. शक्यतो तुम्ही लाकडी घाण्यावरचं खोबरेल तेल वापरायचं आहे, पण मला इथे, मी गावात राहते त्यामुळे मला ते मिळालेलं नाहीये, आणि म्हणून मी ही मेडिकलमधून आणलेली खोबरेल तेलाची पॅराशूटची बाटली वापरलेली आहे. त्यातील खोबरेल तेल वापरलेलं आहे. तर या ज्या वडाच्या पारंब्या आहेत ना, त्या कट करून घ्यायच्या आहेत. हे पहा, यामध्ये चीक असतो काही प्रमाणात. आणि जर तुमच्याकडील वडाच्या पारंब्या जर जाड असतील ना, तर थोड्या त्या ठेचून घ्यायच्या आहेत. आणि वडाच्या पारंब्या आहेत ना, दुसऱ्या दिवशी अजिबात कट करायच्या नाहीयेत. ज्या दिवशी आपण वडाच्या पारंब्या घेऊन येऊ ना, त्याच दिवशी कट करून घ्यायच्या आहेत. नाहीतर त्या सुकून जातात दुसऱ्या दिवशी, लगेचच त्यातील चीक राहत नाही. आणि या कट करून घेतलेल्या ज्या वडाच्या पारंब्या आहेत ना, ते आपण जे खोबरेल तेल पातेलीमध्ये जे घेतलेलं आहे अर्धा लिटर, त्यामध्ये घालून ठेवायचे आहेत. 2 दिवस झाकून या वडाच्या पारंब्या अशाच तेलामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. 2 पेक्षा 8 दिवस सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता त्याचसोबत कढीपत्त्याची पानं, आपल्या कढीपत्त्याची झाडं, कढीलिंबाची आपल्या परिसरात असतातच, आणि त्याचसोबत म्हाका सुद्धा असतो. तर मी इथे ब्राह्मणी सुद्धा आमच्या परिसरात लावलेली आहे. म्हणजे जिथे पाण्याची टाकी वाहते ना, तिथे मी ही ब्राह्मणी आणून लावलेली होती, आणि एवढी मस्त अशी फुटलेली आहे ना. तर त्याचसोबत मी इथे बाकीचं साहित्य सुद्धा घेतलेलं आहे. तर त्यामध्ये बघा, मी इथे कलोंजी घेतलेली आहे, साधारण 1 मोठा चमचाभर मेथी घेतलेली आहे. वडाच्या पारंब्या ज्या खोबरेल तेलामध्ये मी भिजवून ठेवलेल्या आहेत, त्या सुद्धा इथे मी घेतलेल्या आहेत. तर इथे मी मेथीची पानं घेतलेली, मेहंदीची पानं घेतलेली आहेत. तर ती मेहंदीची पानं तुम्हाला कुठेही झाड मिळालं तर ती सुकून सुद्धा ठेवू शकता. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, मेथी घेतलेली आहे 1 चमचाभर, आणि त्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात मी कलोंजी सुद्धा घेतलेली आहे. आणि हा म्हाका, ज्याला भृंगराज सुद्धा म्हणतात, आणि हा सुद्धा मी घेतलेला आहे. हा सुद्धा आमच्या परिसरामध्ये जिथे पाणी असतं त्या ठिकाणी उगवतो. सोबतच 7 ते 8 आवळे सुद्धा घेतलेले आहेत. आणि जी ब्राह्मणी मी तुम्हाला म्हणाले ना, ती ही ब्राह्मणी असा वेल असतो, वेल फुटत जातो आजूबाजूला, तर त्या हे ब्राह्मणीची पानं सुद्धा मी घेतलेली आहेत. कोरफड इथे मी घेतलेले आहेत 2, आणि कोरफड सुद्धा धुवून सुकून घेतलेली आहे. जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. तुम्ही यामध्ये ह्याची गुलाबाची पानं घेऊ शकता, गुलाबाची फुलं घेऊ शकता, जास्वंदीची पानं सुद्धा घेऊ शकता. आणि आता मी जे आवळे घेतलेले आहेत ना, तर तुम्हाला आवळ्यामध्ये किती सारे गुण असतात हे तुम्हाला माहिती आहेतच, तरी मी थोडक्यात सांगते. व्हिटॅमिन सी असतं, कॅरोटीन, प्रोटीन जास्त प्रमाणात असतात आवळ्यामध्ये. म्हणजे आवळा रोज नियमात खाल्ल्याने सुद्धा बरेच फायदे होतात. तर तेच आवळे आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत. त्यातील बी वेगळं करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेथी दाणे आणि कलोंजी घालून थोडं एकदा भरड वाटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण कट करून घेतलेले आवळे आहेत ना, ते घालून घ्यायचे आहेत. नंतर कोरफड सुद्धा ही बघा अशी थोडी कट करून घ्यायची आहे, आणि ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे. मी थोडेसे कढीपत्ता आणि थोडंसं ब्राह्मणी आणि थोडासा म्हाका सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेला आहे, आणि बाकीचा थोडासा ठेवलेला आहे. तर कढीपत्ता, ब्राह्मणी आणि मेहंदीची पानं आहेत ना, ती मी धुवून घेतलेली आहेत, निथळून घेतलेली आहेत, आणि सुक्या कॉटनच्या कपड्याने अशी कोरडी करून घेतलेली आहेत एकदम. आता हे सगळं मिक्सरमधून भरड असं चांगलं वाटून घेतलं, पेस्ट करून घेतली. एका लोखंडी कढईमध्ये मी खोबरेल तेल आणखीन अर्धा लिटर घालून घेतलं. त्यामध्ये जी कढीपत्त्याची पानं आहेत, ब्राह्मणी आहे, म्हाका आहे, ते सगळ्यात आधी मी घालून घेतलं. हे बघा, आता मी हे सगळ्यात आधी सुरुवातीला हे घालून घेतलं गरम तेल झाल्यानंतर, आणि व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे. तर लगेचच जास्वंदीची फुलं सुद्धा घालून घेतलेली आहेत. शक्यतो लाल जास्वंदीची फुलंच घ्यायची आहेत.
आणि तुम्ही आत्ताच बघाल ना तर नुसतं कढीपत्ता, ब्राह्मणी, म्हाका हे घालूनच या तेलाचा रंग आहे ना तो मस्त असा ग्रीन झालेला आहे. आता हे व्यवस्थित तेलामध्ये हे बघा यामध्ये कलर बदललेला आहे. आता यामध्ये आपण जे भिजायला ठेवलेलं वडाच्या पारंब्या होत्या ना त्यामध्ये ते तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे वडाच्या पारंब्याच्या सकट. सॉरी माझी इथे थोडीशी जी वडखळली. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. आणि हे बघा या तेलाचा रंग आत्ताच बदललेला आहे. शक्यतो आहे ना ॲल्युमिनियमची कढई घ्यायची नाहीये, लोखंडी कढई घ्यायची आहे. पण माझ्याकडे लोखंडी कढई नव्हती म्हणून मी इथे भिडाची कढई ठेवलेली आहे. याला व्यवस्थित उकळी यायला सुरुवात झाली ना की जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ना ॲलोवेरा, मेहंदीची पानं, कढीपत्ता आणि आवळा याची पेस्ट आता यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे या तेलामध्ये. गॅसची फ्लेम आता मीडियमच ठेवलेली आहे मी. गॅसची फ्लेम जास्त आपल्याला हाय करायची नाहीये. आणि आपल्याला आता तिथपर्यंत हे तेल उकळायचं आहे. हे बघा आता या तेलाला अशी उकळी येत आहे, म्हणजे बुडबुडे अगदी मोठे मोठे येताना दिसत आहेत आणि सतत येताना दिसत आहेत. तर हे जे बुडबुडे आहेत ना ते पूर्ण शांत आणि थंड असे यायला हवेत. इथपर्यंत आपल्याला हे तेल जे आहे ना ते शिजवून घ्यायचं आहे. आता हे तेल व्यवस्थित शिजलेलं आहे आणि म्हणूनच याचे जे बुडबुडे आहेत ना याचे जे मोठे मोठे असे फुग्यासारखे बुडबुडे आलेले आहेत ते असे शांत झालेले आहेत. ज्याप्रमाणे आपण चकली तळताना येतात ना तसंच सेम टू सेम. तर हे तेल आता बनून झालेलं आहे. आता या तेलाखालची जो गॅस आहे ना तो मी आता बंद करणार आहे. पण आता तुम्ही या तेलाचं जे टेक्स्चर आहे ना ते पहा, किंवा याचा रंग सुद्धा बघा किती मस्त असा एकदम डार्क ग्रीन असा आलेला आहे. आणि हे असं तेल तुम्ही जर घरी बनवलं ना तर 2 वर्ष ते 3 वर्ष हे असं तेल तुम्ही वापरू शकता. परत परत बनवण्याची अजिबातच गरज नसते. आणि हे तेल एवढं फायदेशीर आहे ना की मला स्वतःला अनुभव आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा याचा अनुभव नक्की घ्या. आणि हे तेल आहे ना मी असंच ठेवून दिलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी आता मी गाळतीये थंड झाल्यानंतर. त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्यावरती कॉटनचा कपडा ठेवलेला आहे. आणि हे तेल आहे ना त्यात मी या कपड्यावरती गाळून घेते. आणि ह्या तेल तुम्हाला उकळताना जर अंदाज नाही ना आला की कुठपर्यंत उकळवायचं आहे तर समजा आपण जर 1 लिटरभर तेल वापरलेलं होतं तर त्यातील पाऊण लिटर किंवा अर्धा लिटर तेलच त्या कढईमध्ये शिल्लक राहायला पाहिजे. तिथपर्यंत आपण हे तेल उकळवून घ्यायचं आहे. आणि हे तेल आहे ना तुम्ही आता सुद्धा बघा याचा रंग किती मस्त आहे. अगदी मार्केटमध्ये जे तेल बाजारात विकत मिळतात वेगवेगळ्या कंपनीचे तसंच तेलाचं रंग आणि टेक्स्चर आहे. आता हे जे चोथा आहे ना तो व्यवस्थित मी या कॉटनच्या कपड्यामध्ये पिळून घेतलेला आहे. अगदी घट्ट पिळून घेतलेला आहे. यामध्ये आता तरी अजिबातच तेल नाहीये. पण जर हा चोथा सुद्धा अजूनही तुम्हाला वाटत असेल फेकायचा नाहीये तर जेव्हा तुम्ही महिन्यातून 1-2दा किंवा 2-3 महिन्यातून एकदा जर मेहंदी लावत असाल ना तर त्या मेहंदीच्या म्हणजे चहा पावडरच्या पाण्यामध्ये हा चोथा आहे ना तुम्ही उकळवून वापरू शकता. तर आता हे बनवून घेतलेलं तेल मी काचेच्या बरण्यांमध्ये भरून ठेवते. याऐवजी तुम्ही खोबरेल तेलाची जी बाटली आपण रिकामी केलेली होती ना 1 लिटरची त्याचं झाकण काढून त्यामध्ये हे तेल भरून ठेवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी फायदेशीर ठरला असेल ना तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.